मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनुहनी। धर्मरक्षा वया अवतार घेसे धर्मरक्षा वया अवतार घेसे आपुल्या पाळीचे भक्तजना अंबऋषी साठी जन्म सुचिले दुष्ट निर्दळिले कितीक। धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तो बोल साच करे अंबऋषी साठी जन्म सुचिले दुष्ट निर्दळिले कितीक। तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणी तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणी होय नारायण दया सिंधू अंबऋषी साठी जन्म सुचिले दुष्ट निर्दळिले कितीक। महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रिः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगं भजताम्। कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलाननं योगी विद्यारगम्यं वंदे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। नमो देवे महादेवे शिवे सततं नमः नम प्रकृतिभद्राय नियता प्रणतः स्मताम्। एथ वडील जे जे करते एथ वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविती ये रते चनुष्टी सामान्य सकळ। विश्वगुरु माऊली ज्ञानोबारायांच्या कृपेनं विश्वगुरु निवृत्तीराजांच्या कृपेनं भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी श्री क्षेत्र पळसविहीर पिंपळपाडा या सुंदर अशा नगरीमध्ये मंदिर देखणं आहे, मंदिरातली मूर्ती देखणे आहे, मंडप देखणं आहे, मंडपामध्ये माणसं देखणे आहे आणि प्रत्येकाचे विचार सुंदर आहे। धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान येतात, साधू येतात, ऋषी येतात, संत येतात आणि त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी आपण जेवढा मोठा अट्टहास केला। भगवंताच्या जन्माच्या निमित्ताने उत्सव चालू आहे आणि त्या उत्सवामध्ये आपण सगळे सामील झालात। परिसरातील गुणीजन ग्रामस्थ विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीला साक्षी ठेवून ग्रामदेवत हनुमंतरायांना साक्षी ठेवून पाहता पाहता आपल्या कार्यक्रमाचा आज मला वाटतं 5वा दिवस आहे, 4था दिवस। नामा म्हणे केशव राजा आणि केला नेम चालवी माझा। जीवानं देवाला साक्षी ठेवून प्रतिज्ञा केली की जीवाची प्रतिज्ञा पूर्ण होती। त्या भगवंताला साक्षी ठेवून अनंत कालापासून चालत आला नामपी यज्ञ या वर्षी सुंदर अशा वातावरणामध्ये आणि मला वाटतं आज खऱ्या अर्थानं दूधशर्करा योग आहे। प्रभू रामचंद्रांचा जन्म आपल्या कार्यक्रमात झालेल्या सप्ताहामध्ये आजची आहे ती कामदा एकादशी आणि आपला जो जागर आहे हनुमंतरायांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने असा त्रिवेणी संगम आपल्या सप्ताहामध्ये साधला जातो। आपल्यासारखे भाग्यवंत आपण आहात। दादांचा मृदंग गोड वाजतो, विनेकरी माऊलींपासून काकांपासून ताईंपर्यंत आपण सगळे आनंदामध्ये आहात। आता नेमकं मला काय बोलायचंय तुम्हाला माहित नाही आणि तुम्हाला काय ऐकायचंय मला माहित नाही। तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे तो परमात्मा मला सुचवणार आहे आणि आपल्या खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची मोठ्याला मोठं कुणी कर पण लहान्याला मोठं करण्यासाठी
तरुण मित्रमंडळ पिंपळपाडा असेल, या तरुणांनी एक क्रांती केलेली आहे. स्वतःचं घर कुणी सुंदर करल, परंतु ग्रामदेवत हनुमंतरायांचं मंदिर सुंदर करण्यासाठी मला वाटतं ज्या इथल्या तरुणांनी, जे कोणी नोकरष्टा पोरगा असेल, जे कोणी भाविक असतील, जे कोणी उत्सुक असतील, त्यांच्या यथाशक्तीप्रमाणे 2-5 हजार रुपये जमा करून मंदिराला कायमची सुंदर अशी फरची बसवलेली आहे. त्या तरुणांसाठी त्या सगळ्यांनी टाळी वाजवा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनी. ज्या दिवशी परमार्थामध्ये तरुण पुढे येतील तेव्हा भगवंत सुद्धा आपल्यात प्रसन्न होईल. या सुंदर सुंदर लेकरांना कीर्तन कळतं की नाही मला माहित नाही, परंतु ऐसा पुत्र देई संता तरी त्या वडे पंढरीनाथा. जो मुलगा धर्म कार्यामध्ये, समाज कार्यामध्ये, देशभक्तीमध्ये येतो, जो मुलगा परमार्थामध्ये आपलं काही वेळ देतो, अशा तरुणांसाठी भगवंताने एक जागा अशी ठेवलेली आहे की शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा. सुंदर असं चिंतन करत असताना तुकोबारांच्या मनामध्ये आलं कोणत्या वेळेस कोणतं चिंतन करावं. समयोदाना समयोदाना आणि भलते ठाई भलते नाना. वक्ता कुणी असं, वक्त्याला समय कळणं महत्त्वाचं आहे, कोणत्या वेळेस काय केलं पाहिजे. आता हा भगवंताच्या जन्माचा महिना आहे, म्हणजे प्रभू रामचंद्रांचा जन्म, हनुमंतरायांचा जन्म. आणि या जन्म पर्व काळामध्ये वक्त्याला थोडीशी स्वतंत्रता असते की भगवंताच्या जन्माचं चरित्र समाजापुढे घेऊन जावं. गोकुळाष्टमी असेल तर प्रभू कृष्ण जन्माच्या कथा सांगाव्या. मार्गशीर्ष महिना दत्त पौर्णिमा असेल तर दत्त प्रभू जन्माच्या कथा सांगावा. महाशिवरात्री असेल तर भगवंत शिवाच्या कथा जास्तीत जास्त मांडाव्या. परंतु जिथं राम जन्म होतो, जिथं प्रभूचा जन्म होतो, जिथं हनुमंतरायांचा जन्म होतो, अशा भगवंताच्या अवताराच्या कथा जेवढ्या भगवंत आपल्याला सुचवल तेवढ्या मी मांडण्याचा प्रयत्न करतो. अभंगाचं सुंदर असं भगवंत तुकोबारांनी नियोजन केलं, प्रयोजन केलं. अभंगाची प्रस्तावना अशी आहे की भगवान धर्मावरती ग्लानी आल्यानंतर तू कुठेतरी अवतारला येतो. धर्मरक्षावया अवतार घेसी. धर्माचं रक्षण करण्यासाठी भक्ताला चरणाचा कळ घेतो आणि दुर्जनाचा सहार करतो. आपुल्या पाळीसी भक्तजना. त्या धर्माच्या आड कुणी आला, धर्माच्या आड कुणी आला. एक अंब ऋषी राजाचं चरित्र सुंदर आहे आणि खऱ्या अर्थानं हरिदिनीचं चरित्र आणि द्वादशीचं चरित्र या अभंगामध्ये सुंदर आलेलं आहे. अंब ऋषी साठी जन्म सोचिले, दुष्ट निर्दळिले कितेक. एक अंब ऋषी राजासाठी तू गर्भवास सोचतो, दुष्टांत निर्दळ करतो, भक्ताचं रक्षण करतो. प्रत्येक शास्त्र, प्रत्येक संत, प्रत्येक ऋषी तुला धन्यता देतात. धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील, आपुला तो बोल साच करी. सिंधू म्हणजे समुद्राची उपमा भगवंताला दिलेली आहे. जगद्गुरु शेवटच्या चरणाकडे गेले आणि काय म्हणतात. हरिविजयामध्ये भगवंत गोपालकृष्णाच्या कथा आला. महाभारतामध्ये भगवंत गोपालकृष्णाच्या कथा आल्या. राम विजयामध्ये प्रभू राम जन्माच्या कथा आल्या, सुंदर चरित्र आलं. देवी भागवतामध्ये देवीच्या कथा आल्या. नवनाथ ग्रंथामध्ये नवनाथांच्या कथा आल्या. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीचे विचार, गीतेमध्ये भगवंताचे विचार. बघा, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, या सगळ्यांनी भगवंताच्या नामाचा एक इतिहास तयार केला आणि तुकोबारांनी त्याचा सुंदर असा पुरावा दिला. तुका म्हणे तुझं वर्णेती पुराणे. प्रत्येक पुराणामध्ये तुझं वर्णन केलेलं आहे. कोण वराह पुराण, कोण हरिविजय, कोण रामविजय. प्रत्येक ग्रंथामध्ये तुझं वर्णन केलेलं आहे. आणि ते वर्णन करत असताना त्या ऋषी साधू संतांच्या पाठीमागे एक हेतू असावा. या धर्माचं रक्षण जो करतो त्या भगवंताचा जन्म उत्सव प्रत्येक गावामध्ये व्हावा, प्रत्येक गल्लीमध्ये व्हावा, प्रत्येक घरामध्ये व्हावा. तोच जन्म उत्सव आपल्या गावामध्ये होतो. खऱ्या अर्थानं आधी नगरी म्हणजे पंढरपूर नटलेला आहे. ही नगरी म्हणजे आळंदी आहे, देहू आहे, काशी आहे, गया आहे, द्वारका आहे, प्रयाग आहे. आणि सगळ्यांनी मिळून आपण एक चिंतन भगवंताला सांगू. भगवान, स्वतःचा प्रपंच कुणी मोठा करल. स्वतःचा प्रपंच मोठा करणं हा स्वार्थ आहे आणि भगवंताचा परमार्थ मोठा करणं हा परार्थ आहे. आणि भगवंताचा परमार्थ मोठा करायचा असेल, पैसा किती खर्च झाला याची गरज नाही. असू दे बाबा, बसू दे त्यांना शांत. विठ्ठला विठ्ठला. परमार्थामध्ये पैसा किती खर्च झाला याच्याकडे लक्ष देत नाही साधू, परंतु परमार्थामध्ये माणसं किती जोडली. एक मूर्ती घडण्यामध्ये पुण्य कमी असेल, एक झाड लावण्यामध्ये पुण्य मोठा आहे, परंतु एक मनुष्य जोडण्यासाठी ज्या संतांनी माणसं जोडली, पैशानं जोडलेली माणसं टिकत नाही आणि विचारानं जोडलेली माणसं तुटत नाही. 800 वर्ष झाली माऊलीचा समाधी सोहळा होणार म्हणजे होणार. 500 वर्ष झाली जगद्गुरु तुकोबारांची बीज होणार. नाथांची षष्ठी होणार. प्रभू रामचंद्रांचा जन्म होणार. कृष्ण जन्म होणार. महाशिवरात्री होणार. हनुमंतरायांचा जन्म होणार. का करीला जो प्रश्न सांगिला जो कथा, करीला सांगिला
प्रसंग माऊलीने दिलेला आहे. एकानं प्रश्न विचारा, दुसऱ्याने त्याची उत्तरे द्यावी. कुरुक्षेत्रावरती अर्जुनानं जर प्रश्नच भगवंताला विचारला नसता आणि भगवंतानं जर उत्तर दिली नसती तर गीता हे रत्न समाजाला भेटलं नसतं. गीता 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 वाचे जे उच्चारी नाही पुनरावृत्ती तयान. गीता गीता हा शब्द नुसता उच्चार केला, पुन्हा जन्म नाही आणि मृत्यू नाही. त्या गीतेतला शब्द जर एखाद्या वक्त्याच्या मुखातून ऐकला, आपण वाचली ऐकली, गीतेची अक्षरे पडिता श्रवणी जाय तत्क्षणी बहुभय. जीवनामध्ये जे प्रपंचाचं भय, काळाचं भय आहे, परंतु गीतेतला एक श्लोक जर आपल्या जीवनामध्ये कृतीमध्ये आणला तर एक एक श्लोकी आणि कोटी अश्वमेघ. नामा म्हणे गीता नित्य जो वाचितो तयाच्या सुकृता पारणय. प्रत्येक घरामध्ये सकाळी 5 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, 5 मिनिटं गीता वाचली पाहिजे. वाचावी 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 ज्ञानेश्वरी. ग्रंथ ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीता ही सर्वसामान्य माणसाला कळत नाही, म्हणून माऊलींनीच अवतार घेतला भगवंत विष्णूचा आणि तीच अवघड गीता समाजापर्यंत सोप्या भाषेमध्ये आणली. एक ज्ञानेश्वरीची ओवी वाचली तर जीवनामध्ये क्रांती काय घडल. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवा. ज्ञानेश्वरी किती वेळेस वाचली याला महत्व नाही, ज्ञानेश्वरीची ओवी जीवनामध्ये कृतीमध्ये आणली का. राम जन्म कुणी करतो, कृष्ण जन्म कुणी करतो, हनुमंताचा जन्म कुणी करतो. मंदिरामध्ये जन्म करणं हा एक उत्सव आहे आणि प्रत्येकाच्या देहामध्ये जन्म करणं हा एक पुरुषार्थ आहे. तुकोबारायांनी आपल्या देहामध्ये भगवंताचा जन्म केला, हनुमंतरायांनी आपल्या देहामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म केला. आणि तो जन्म घडण्यासाठी काय करावा लागेल. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय आणि आनंद वाटतो. बघा, प्रत्येक वालसाला वाटतं मी सुखी असावं, प्रत्येक जीवाला वाटतं मी सुखी असावं. माऊलींचं फार सुंदर उदाहरण आहे ज्ञानेश्वरीमध्ये. रोगी माणसाला वाटतं माझ्याकडे रोग येऊच नये आणि दारिद्र्य माणसाला वाटतं माझ्याकडे दारिद्र्य येऊच नये. रोग काय येतो, दारिद्र्य काय येतं, तर त्याचे उत्तर माऊली ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीमध्ये शोधले. हा रोग का रोगिया आवडे दरिद्री दरिद्रिया परिभोग वैजे बळे अदृष्ट जने राम. अर्जुना, रोगी माणसाला रोग आवडत नाही, दारिद्र्य माणसाला दारिद्र्य आवडत नाही. रोग काय येतो, दारिद्र्य काय येतं, तर त्याचं कारण आहे आगा कर्मी जे पुरावे. मागच्या जन्माचं कर्म भोगत असताना समाजाला दोष न देता, मित्राला दोष न देता, गावाला दोष न देता, शेजाऱ्याला देताना माझं दुःख माझं प्रारब्ध मी आनंदानं भोगल. आणि तो प्रारब्ध लिहिणारा इतका हुशार आहे, तो प्रारब्ध लिहिणारा इतका हुशार आहे. हाती आहे सूत्र विठोबाच्या, विठोबाच्या हाती आहे सूत्र विठोबाच्या, विठोबा हाती आहे सूत्र विठोबाच्या, विठोबा हाती आहे सूत्र विठोबा. प्रारब्धाची गती नकळे विचित्र हाती आहे सूत्र विठोबाच्या, हाती आहे सूत्र विठोबाच्या. प्रारब्धाची गती हाती आहे सूत्र विठोबाच्या, हाती आहे सूत्र विठोबा. फार सुंदर प्रमाण आहे. प्रारब्धाची गती नकळे विचित्र. जीवाचं प्रारब्ध सोडा, थोडं देवाच्या प्रारब्धाकडे या. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे श्री प्रारब्ध प्रभू रामचंद्रांना सोडत नाही.
कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला आणि वियोग घडला सीतादेवी. मग प्रारब्ध जर देवाला सोडत नाही, प्रारब्धाने बाबा संतांना सुद्धा सोडलं नाही, प्रारब्धाने ऋषीला सोडलं नाही, परंतु तेच प्रारब्ध जीव चुकू शकतो. कसं? एका जनार्दनी मग प्रारब्धाचा, हो एका जनार्दनी मग प्रारब्धाचा